नाशिकच्या सातपूर परिसरातील ITI सिग्नल जवळ वसलेल्या नाही हॉल भागात वाद विकोपाला गेलाय। या वादाचा केंद्रबिंदू म्हणजे हनुमान मंदिर आणि त्या परिसरात असलेले रेस्टॉरंट बार। मंदिर काढण्याच्या मुद्द्यावरून मंदिर प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात संघर्ष उभा राहिलाय। मंदिर प्रशासनाने स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप करत रेस्टॉरंट आणि बार तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते बारमुळे मंदिराच्या धार्मिक वातावरणावर दुष्परिणाम होत असून लोकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहेत। दुसरीकडे रेस्टॉरंट बारच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की त्यांनी सर्व परवानग्या घेऊन व्यवसाय सुरू केलाय। त्यांचा दावा आहे की व्यवसाय सुरू करताना त्या जागेवर हनुमान मंदिर अस्तित्वातच नव्हतं। त्यांनी पुरावे सादर करून मंदिर प्रशासनावर पैसे उकळण्याचा आरोप केल्याचा आरोपही केला। या वादात आता राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांनी सांगितलंय की मंदिर प्रशासनाच्या तक्रारींच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे